सुरुवातीला रात्रभरात महाराष्ट्राच्या अनेक भागात पसरलेल्या पावसासंदर्भातली बातमी। विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये पाऊस झालेला आहे, भरपूर पाऊस पडतोय। गडचिरोलीच्या पर्लकोटा नदीला पूर येऊन तब्बल 200 गावांचा संपर्क तुटलेला आहे, त्यामुळे अनेक गावातला विद्युत पुरवठ्याबरोबरच मोबाईल सेवाही ठप्प आहे। यवतमाळमध्ये देखील रात्रीत झालेल्या संततधारेने सायखेडा इथला मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झालाय। सध्या 150 क्युबिक मीटर प्रति सेकंद या पाण्याचा विसर्ग या ठिकाणी होतोय। तेव्हा विदर्भामध्ये आता दमदार पावसाची हजेरी बहुतांश सगळ्या जिल्ह्यांमध्ये बघायला मिळते। सरिता कौशिक आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सरिता, विदर्भातल्या पावसाचे काय अपडेट्स आहेत, आणखीन कशा प्रकारे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पाऊस बघायला मिळतोय? खरं तर पावसाळा हा विदर्भामध्ये उशिरा सुरू झाला अश्विन, मात्र हे गेल्या काही दिवसांमध्ये तो सुरू झाल्यानंतर मात्र जबरदस्त पाऊस आपल्याला पाहायला मिळतो आहे। महत्वाचं हे होतं की विदर्भामध्ये जो पाऊस आहे तो मुसळधार तेव्हा पडत नव्हता आणि जो पडायला लागला तो असा रिपरिप रिपरिप पडत होता, त्यामुळे खरं तर जमिनीमध्ये जी ग्राउंड वॉटर आहे ते वाढायला अशा पावसाची मदत होते। मात्र आता सलग 3 दिवस वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अशा पद्धतीचा किंवा मग मुसळधार थोड्या वेळ असा पाऊस पाहायला मिळाल्यामुळे आता 3 दिवसानंतर जी स्थिती आहे ती जशी सांगितली तशी झालेली आहे। यातील सर्वात दुर्दैवी परिस्थिती जी आहे ती आपल्याला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळाली। 3 दिवस आधीच पाऊस सुरू झाल्यानंतर एका महिलेचा मृत्यू हा भिंत कोसळल्यामुळे झाला होता आणि आज चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 4 लोक ही किनी पुलावरून वाहून गेलेली आहे। किनी नाला आहे तिथे ते वाहून गेले आहेत। गाडी त्यांची जी आहे त्यामध्ये 3 शिक्षक आहेत आणि एक संचालक मंडळाचा सदस्य आहे। अशी ही 4 जी लोक आहेत त्यांची गाडी सापडली आहे, मात्र अजून त्या गाडीच्या आतमधील ती लोक सापडलेली नाहीये। शोध सध्या सुरू आहे। काल रात्रीपर्यंत चंद्रपूरमध्ये जो पाऊस होता त्यांनी जिल्ह्यात उसंत घेतली आणि आज सकाळी 9 वाजल्यापासून परत सुरू झाला आहे, त्यामुळे पाणी ओसरायला तसा अनेक ठिकाणी वेळ मिळाला। मात्र आता परत जर का असं सुरू राहिला, सध्या जो आहे तो बारीक बारीक पाऊस सगळीकडे आहे, मात्र हा असाच सुरू राहिला तर जी कालची स्थिती आहे तीच आपल्याला परत लवकरच उद्भवताना दिसेल। दुसरा अत्यंत जिथे जास्त पाऊस झाला तो म्हणजे गडचिरोली जिल्हा आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा असंच पाहायला मिळतं की येतो तेव्हा भरपूर पाऊस येतो आणि तिकडल्या नदी नाले हे भरून जातात, संपर्क लवकर तुटतो, तिकडले जे संपर्काचे मार्ग आहेत ते पाण्याखाली लवकर जातात। आता गडचिरोली भागामध्ये जे आपण बघतो आहोत ते भामरागड साईडमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पर्लकोटा नदीला पूर आल्यामुळे संपर्क तुटलेला आहे, तर इथं अहेरी मध्ये सुद्धा अनेक गावांचा जवळजवळ 20 गावांचा संपर्क तुटला आहे। महत्वाचं म्हणजे जे सीमा आहे आपली छत्तीसगडची त्या सीमेवरचा मार्ग बंद आहे। काल रात्री अहेरी भागामधले काही रस्ते हे अशा पद्धतीनं बंद झाले होते की वाहतूक सुद्धा अनेक वेळासाठी तिथे तुंबलेली होती, तो मार्ग आता मोकळा झालेला आहे। मात्र अजूनही पाऊस हा सुरू आहे गडचिरोलीमध्ये, त्यामुळे सध्या तरी परिस्थिती निवळताना दिसत नाहीये। तिसरा जो अफेक्टेड जिल्हा आपण म्हणू शकतो तो म्हणजे यवतमाळ। यवतमाळमध्ये ओव्हरफ्लो हे आपल्याला 3 प्रकल्प दिसतात आहेत। सायखेडा जसं सांगितलं, त्याचबरोबर बोरगाव आणि अजूनही असे प्रकल्प आहेत जे आता ओव्हरफ्लो व्हायला लागले। त्यात जे छोटे प्रकल्प आहेत ते सुद्धा आता तुडुंब भरलेले आहेत। नदी नाले जे आहेत ते सुद्धा दुथडी भरून वाहून राहिलेले आहेत। अजूनही कोणालाही अशा प्रकारचा इशारा देण्यात आलेला नाहीये की गावांना हलवणे किंवा असं, पण जर का अशाच पद्धतीनं हा पाऊस अजून पुढे सुरू राहिला तर लवकरच ती स्थिती विदर्भात येऊ शकते। अश्विन, सरिता, या सगळ्या संदर्भातले ताजे अपडेट्स घेतच राहू। तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।